नागपुर पुलिस ने यशवंत स्टेडियम परिसर में स्थित एक इलेक्ट्रॉनिक्स दुकान में हुई चोरी का सफल खुलासा करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया। पुलिस के अनुसार आरोपियों ने दुकान का शटर तोड़कर अंदर रखे एलईडी टीवी, मोबाइल फोन और अन्य सामान पर हाथ साफ किया था। फरियादी नरेंद्र वसंतलाल शिवनानी की शिकायत के आधार पर मामला दर्ज किया गया। चोरी गए सामान में सोनी और ओनिडा कंपनी के एलईडी टीवी, एक वीवो मोबाइल और अन्य सामग्री शामिल थी। चोरी गए सामान की कुल कीमत 1,14,500 रुपए बताई जा रही है। जांच के दौरान पुलिस ने तकनीकी साक्ष्य और गुप्त सूचना के आधार पर दोनों आरोपियों को हिरासत में ले लिया। पूछताछ के बाद आरोपियों से चोरी किया गया अधिकांश सामान भी बरामद कर लिया गया। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में नागपुर शहर पुलिस की टीम ने यह कार्रवाई की। फिलहाल पुलिस दोनों आरोपियों से पूछताछ कर यह पता लगाने में जुट चुकी है कि वे किसी अन्य चोरी की वारदात में शामिल है या नहीं। 26 ते 27च्या रात्रीमध्ये यशवंत स्टेडियम येथील क्रिएटिव्ह नावाचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान फुटल्याची अशी तिथली दुकान मालक यांनी पोलीस स्टेशनची तक्रार दिली। त्यावरून पोलीस स्टेशन येथे दिनांक 27 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला अज्ञात आरोपी होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासात सदर परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली, तसेच इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारावर सदर गुन्हा हा अमरावती येथील धामणगाव येथील विष्णुजी नेत्रात भोसले व त्याच्या साथीदार यांनी मिळून केल्याचे समजले। एक तपास पथक PSI बकाल साहेब आणि त्यांची टीम यांना सदर ठिकाणी पाठवले। त्यांना शोध घेतला असता विश्वजित नेत्रात भोसले हा मिळून आला। त्याच्या ताब्यातून 3 TV सदर ठिकाणी चोरी गेलेल्या 3 TV दोन सोनी कंपनीच्या, एक ओनिडा कंपनीची TV आणि सदर गुन्ह्यात चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि सदर दुकानातून चोरी केलेल्या रकमेतून आरोपीने दुसऱ्या दिवशीच लगेच एक नवीन मोटारसायकल खरेदी केली होती। ती मोटारसायकल पण जप्त करण्यात आलेली आहे। असा एकूण 2,25,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला। आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे। आरोपी कोणत्या उद्देशाने चोरीचे प्रकरण करायच्या याआधी त्याने अशा घटनांना अंजाम दिलेला आहे का? त्याची पार्श्वभूमी काय आहे यापूर्वी पण त्याच्यावर चोरीसाठी गुन्हे दाखल आहेत। आता सदर विभागातून त्यांनी जवळपास 3 लाखाच्या जवळपास रक्कम आणि 4 TV असे जप्त केलेले आहेत, आपल्या चोरी केलेल्या आहेत। तर 3 TV आपण आरोपीकडून मिळून आलेले आहे। इतर आरोपी फरार असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली रक्कम आणि 1 TV अशी जप्त करणे आहे। आरोपीचा शोध सुरू आहे। याआधी सुद्धा नागपूर शहरात झालेल्या अशा चोरी प्रकरणांवर आता नागरिकांनी कशी सतर्कता घ्यावी आणि जे ई दुकानदार आहेत त्यांनी काय सतर्कता घ्यावी, काय आवड राहणार आपल्याला? कोणाच महत्त्वाचं आहे CCTV फुटेज, CCTV लावणे महत्त्वाचे आहे। CCTV पण चांगल्या क्वालिटीचे असायला पाहिजे। CCTV दुकानाच्या आतील बाजू आणि दुकानाच्या बाहेर बाजू म्हणजे रस्ता जो त्यांच्या दुकानाकडे येतो तो रस्ता कव्हर झाला पाहिजे। बरेचसे दुकानदार किंवा घर जे असतात ते फक्त आपला गेट आणि दरवाजा कव्हर अशा प्रकारे CCTV लावतात। तसं नव्हता एखादा तरी कॅमेरा हा रस्त्याच्या साईडला असतो, की कुठल्या रस्त्याने कोण येतो त्याचा चेहरा वगैरे आला पाहिजे, अशा प्रकारे कॅमेरे लावले पाहिजे। आणि सिक्युरिटी गार्ड किंवा जे असतील त्यांच्या दुकानात ठेवलेले पैसे त्यांना रात्री सतर्कपणे ड्युटी करण्याबाबत आणि त्यांना पण चेक करायला पाहिजे की ते ड्युटी करत आहेत आपली व्यवस्थित। ही संपूर्ण कारवाई कोणाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे? सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नवीन चतुर्वेदी, अप्पर पोलीस आयुक्त तक्रार विभाग माननीय मनिता शोभा मॅडम, DCP गोरगाव श्री ऋषिकेश। ब्यूरो रिपोर्ट NTV 24।